बातमी घेणं यार. काय घटना घडली? आम्ही अकोल्याहून आलो होतो. कालच आलो होतो आम्ही. आता मी आमच्या ताईला घेऊन घरी चाललो होतो. त्या ऑटोमध्ये आमचा अपघात झाला आहे. तर आम्हाला पण माहिती नाही पडली गाडी कुठे घुमली, काय घुमली, आम्हाला काहीच माहिती नाही पडलं. फॅमिली कुठली होती? तसं माझे मोठे पप्पा राहतात मुंबईला. ताईच्या लग्नासाठी आता इकडे आले होते. म्हणजे ताई, मोठे पप्पा आणि मोठी मम्मी आणि बहीण एक, ते राहतो मुंबईला. पण आता लग्न उठलं त्याच्यामुळे ते आता अकोला आले होते घरी माझ्या. तर लग्न 26 तारखेला झालं. 26 तारखेला लग्न झालं. तर आम्ही वापस घ्यायला आलो होतो ताईला, घेऊन चाललो होतो. हे अपघात झाला आमच्यासोबत. क्लोजर आम्ही होतो 12 जण. 4-5 जण जखमी आहेत आणि 1 जणाची डेथ झाली वाटते. लग्न 26 तारखेला झालं. 26 एप्रिलला. नाही, मला समजलंच नाही काय झालं कसं झालं. गाडीमध्ये एकूण किती महिला पुरुष होते? 2-3 महिला होत्या. म्हणजे ताई होती, ताईसोबत 2 बहिणी होत्या. बाकी आम्ही सर्व मुलं होतो. लग्न झाली. 1 मुलगी होती आणि 2 मुली होत्या. काय नाव होतं ताईचं? एक पूजा वागळकर, एक खुशी वागळकर, एक रंजना पाचपोर. 3 जण होते. डेट आणि कन्फर्म नाही वाटली, मला माहिती नाही डेट कोणाची झाली. तर पण झाल्यावर माहिती आहे मला. वापीवरून तुम्ही किती वाजेला निघाले होते? वापीहून आम्ही निघालो तरी सिरीवरले. रात्री निघाले असतील ना? हो, रात्रीच निघालो आम्ही. रात्री निघाले होते. नाव काय तुमचं? माझं नाव प्रेम भारत वागळकर. नवरीसोबत काय? हा, नवरीसोबत आपण आता काय? माझं बहीण आहे मोठीवाली. आता तुम्ही कुठून कुठं जात होते? आम्ही पहिले वापीला गेले. इकडनं 9 जण आम्ही नवरीला आणायला तिकडून वापीहून. रात्री 12चा निघाल फंक्शन झालं. माझी मोठी मुलगी मधात होती, बाजूला छोटी मुलगी, आमच्या मावशीची मुलगी बाजूला होती. आम्ही बाकी पाठी होतो. आम्ही नाश्ता केला पहिले मध्ये, भजी वगैरे चहा पाणी पिलं. झोपीला ड्रायव्हर पूर्ण. मी तर झोप 2 तास त्याला झोपवलं. कसं पुढे काय टायर तुटून पडायला म्हणतो काय माहिती नाही. तुम्ही वापीवरून अकोल्याला जात होते? हो, नवरीला घेऊन 26 तारीख लग्न आलं मग माझ्या मुलीचं. काय आमच्या इकडे होतं सत्याची पूजा. हो, वापीला काय फंक्शन होतं आता? ते नवरीकडे राहायचं ना, मुलीचा नवरा. ते फंक्शन झालं. 26चं लग्न आलं. रिसेप्शन होतं का तिकडे? हो, रात्री 12चा निघालो आम्ही तिकडे 9 जण. नाही, ड्रायव्हर मध्ये चाक तुटलं. मी बी खाली दबलो, कस तरी बाहेर आलो. मी ओढलो मागतो. हो, पाठीमाग बसलो होतो. मोठ्या बोरीला जास्त मार लागेल. दादा, हा अपघात जो झाला याच्या आधी पण काही घटना घडली होती का अशीच? निघायच्या आधी काय झालं होतं? आम्ही पूजा बरोबर केली, नाही टाकलं काय याच्या आधी निघायच्या आधी थांबून पण गेलेलं होतं. आम्ही 7:30 निघणार, पण तिची सासूबाई थोडं लेट जा. आम्ही लवकर प्रयत्न करत. आम्हाला 2 दिवस झोप होती डोळ्यात. कालची रात्र गाडी रात्री रात्र गाडी ड्रायव्हरला आम्ही झोपवलं 2 तास. आम्ही नाश्ता पाणी केला. अचानक कसं गाडी काय मला माहिती नाही, पाठी बसवलं. पूर्ण दबलं होतं. कसं तरी जेवणच काढलं मला. रवी वागळ, मुलीचं ना बाप आहे. बोली
6 नक्की काय घटना आहे याच्यामध्ये कॅज्युअलिटी किती आहे आणि काय नेमकं आता ह्याच्यात आहे ना 9 कॅज्युअलिटी आहेत आणि त्याच्यातले 3 ब्रॉड डेड आलेले आहेत आपल्याकडे आणि एक बच्चू ते CIC ला आपण ठेवलेलं आहे. तर नेमकी घटना काय होती प्रायमरी इन्फॉर्मेशन काय मिळाली हे वराडला हे झालेला ऍक्सिडेंट आहे. हे वापीहून निघालेले होते आणि अकोल्याला जात होते. सर हे काय वराडचे होतं लग्नाचं देखील हा लग्नाची हा. यामध्ये नवरी देखील डेट झालेली. नवरी डेट झालेली आहे. कुठून कुठे जात होते हे वाफीहून निघालेले होते आणि ह्याला जात होते, अकोल्याला जात होते. वराडला हे झालेलं आहे. याच्यामध्ये पुरुष किती आहे आणि महिला किती आहे? ह्याच्यात 2 पुरुष आहे आणि 1 महिला आहे. तर आता जखमींची प्रकृती कशी आहे आता सध्याला जखमीवर उपचार चालू आहेत, असं सांगता येणार नाही अजून काही. जखमी होते? जखमी बघा आता 4 हे आहेत, मेल आहेत आणि 1 बच्चू आहे. तुमच्याकडे किती रुग्ण आले? अजून तर तेवढं काही हे नाही झालेलं आहे, पण एकूण किती रुग्ण या ठिकाणी दाखल झाले? हे 9 रुग्ण झाले. 9 रुग्ण. काय घटना आहे तुम्हाला काय माहिती मिळाली होती आज सकाळी वापीहून अकोला जाण्याकरता एक वऱ्हाड कुजर गाड्यामध्ये जात होते लग्नाचे आणि माझ्या मित्राचा मला कॉल आला करंजच्या अकोल्याहून की आमच्या गावच्या लोकांचा ॲक्सिडेंट झाला आहे. तर मी त्यांना कॉल केला, ते सिव्हिलला आले. ते इथं 3 पेशंट डेथ झाले. एक नवरी आणि 2 जेंट्स होते ते डेथ झाले आणि एक बच्चू आहे ते आता थोडं सिरियस आहे. बाकी 4 थोडे स्टेबल आहे आणि जवळजवळ ते गाडीमध्ये 14 लोक होते. 14 13 जण सापडले आहे. 1 जण थोडा सापडण्याचा बाकी आहे. कशामुळे अपघात झाला? कुठे झाला? ते त्यांचं ड्रायव्हरला मी विचारलं, त्यांनी सांगितलं की गाडीचं टायर फुटले बा कुठंच गाडीचं, त्याच्यामुळे आमचा ॲक्सिडेंट झाला. कोणत्या ठिकाणी आहे? कुठे झालं? हे वराड धरणगाव तालुका आणि वराड या गावामध्ये ॲक्सिडेंट झाला होता त्यांचा. नवरी मयत झालेली आहे. नाव काय? नाव तर काही सांगता येत नाही, पण तुम्हाला कळवतो थोड्या वेळात नाव. कुठले होते सगळे जाणारे वराड? हे सगळे अकोल्याचे होते. ते तापेहून निघाले ते अकोला जाण्याकरता. हो. मी ग्रीसमॅन साहेबांच्या माध्यमातून त्यांना खूप मदत केली. आता ते जे डेथ बॉडी आता त्यांना अकोला सिव्हिलला रवाना केले, तिथे त्यांचं PM वगैरे करतील.